नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सांगवी येथील शेतकऱ्याचा मुलगा संघरत्न गोविंदराव सरोदे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेतून प्रथम वर्ग अधिकारी म्हणून निवड झाली आहे। त्या अनुषंगाने अर्धापूर येथील महात्मा बसवेश्वर चौकात अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मध्यमवर्गीय परिस्थिती असताना संघरत्न यांचे वडील गोविंदराव सरोदे यांनी ग्रामीण भागात शेतीमध्ये कबाड कष्ट करून आपल्या 2 मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। त्याचा परिणाम असा की त्यांची मुलगी वैशाली सरोदे ही हिंगोली जिल्ह्यात आदिवासी विभागात लिपिक या पदावर सेवा देत आहे आणि संघरत्न यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अथक परिश्रम करून राज्यसेवेत यश संपादन करून प्रथम वर्ग अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे। यावेळी बोलताना संघरत्न यांनी आपल्या या यशाचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या आई वडिलांना दिले आहे आणि मला यानंतरही लोकसेवा आयोगामध्ये सेवेची संधी मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन व सर्व विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये येऊन समाजासाठी आपले योगदान द्यावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले। यावेळी या मिरवणुकीत संघरत्ने खरांद्रे, विनय मोरे, नागेश खरसकर, सचिन कल्याणकर, ॲडव्होकेट भानुदास मगरे, गौरव सरोदे, राजनाथ शितळे, मंगेश सरोदे, प्रशांत कांबळे, विशाल नरवाडे, दीपक मगर, शरद सरोदे, शीतल कांबळे, संजय ताटे, गणपत बलखंडे, गुणवंत सरोदे, सूरज दुधाटे, तानाजी वाघमारे, मिलिंद ताटे, तुकाराम खंडागळे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते। या मिरवणुकीची सांगता प्रज्ञा शुद्ध विहार आंबेडकर नगर येथे त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली आहे। माझी सध्या राज्यसेवेमधून क्लास 1 अधिकारीपदी निवड झालेली आहे आणि मी या यशाचं श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देतो आणि माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील यांनी माझ्या या संघर्षामध्ये खंबीरपणे साथ दिलेली आहे, त्यांनाही मी यशाचं श्रेय देतो आणि मी जे आता अधिकारी झालेला आहे तर मी समाजासाठी काम करेन याची मी ग्वाही देतो आणि मी सर्वांना आवाहन करतो की माझ्यासारखा सर्वसामान्य विद्यार्थी जर हे सगळं करू शकत असेल तर तुम्हीही करू शकता। त्यामुळे सर्वांनी आपल्या अभ्यासावर लक्ष देऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपल्या ध्येय ठरवून आपण आपल्या ध्येयाप्रती आपण वाटचाल केली पाहिजे। याच्यानंतर तुमचं काय भविष्य असेल? याच्यानंतर मी आता UPSCची तयारी करत आहे आणि त्याच्यामध्ये मी यापूर्वी पण UPSCची मेन्स दिलेली आहे, तर माझं ध्येय आहे की UPSCमधून IAS होईल।